प्रशासकीय सेवा में भर्ती होने के लिए स्पर्धा प्रतियोगिताओं के माध्यम से ही आगे जा सकते हैं, जहां पर इस प्रतियोगिता के विषय में उचित जानकारी न होने के कारण कई छात्राओं को, विशेषतः मराठी लड़कों को, इस प्रतियोगिता में सफल होने के लिए कई मुश्किलों का सामना करना पड़ता है। इसी को ध्यान में रखते हुए इन छात्रों को मार्गदर्शन करने हेतु पीएसआई, एसटीआई, एमपीएससी एवं यूपीएससी जैसे स्पर्धा प्रतियोगिताओं की जानकारी देने के लिए एक कार्यक्रम का आयोजन शनिवार को नेरुल के ज्येष्ठ नागरिक भवन में किया गया था। दरअसल श्री एकेडमी की ओर से आयोजन किए गए इस कार्यक्रम में तकरीबन 300 से भी अधिक छात्राओं ने सहभाग लिया था। इस दौरान स्टेट बैंक ऑफ इंडिया के रिटायर्ड मैनेजर यादव एवं पुलिस विभाग में कार्यरत रहने वाले पुलिस निरीक्षक गौर से इन्होंने मार्गदर्शन किया। श्री करियर अकॅडमीच्या वतीने पहिल्यांदाच मुंबईमध्ये ह्या ऑनलाईन परीक्षांचं हे सत्र आम्ही सुरू करत आहोत। ह्या ऑनलाईन परीक्षेचा असा फायदा होतो की ज्या मुलांना घरी वेगवेगळी पुस्तकं असतात त्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीने त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा म्हणजे सिम्युलेटेड मेथड्स त्यांना वापरायला मिळतात। म्हणजेच खरोखर परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने त्यांना प्रॅक्टिस मिळते तशीच प्रॅक्टिस त्यांना या ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळून त्यांचा टायमर मेंटेन केला जातो। त्यांना त्या परीक्षा दिल्यानंतर ताबडतोब प्रश्नपत्रिका ते प्रश्न बरोबर आहे का चुकलेला आहे याची त्यांना ताबडतोब माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या चुका कमी होण्यास मदत होते आणि शेवटी ही परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांना उपयोग होतो। दरअसल ग्रामीण इलाके के छात्रों में मनसा होने के बावजूद भी उन्हें उचित मार्गदर्शन न मिलने के कारण इन परीक्षाओं में कई मुश्किलों का सामना करना पड़ता है, जिसके लिए इन परीक्षाओं में मार्गदर्शन करने के लिए श्री एकेडमी जैसे संस्थाओं की काफी जरूरत है, जिनके माध्यम से इन परीक्षाओं का सामना करने के लिए आत्मविश्वास बढ़ाने का प्रयास किया जाता है। नवी मुंबईमध्ये मी सांगेल की एकमेव अशी अकॅडमी आहे की जे बाबर सरांनी एक अगदी मुलांना म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलासाठी आपण जशी तळमळ घेतो तशी विद्यार्थ्यांसाठी तळमळ घेतात। हिल असेल, त्यानंतर ग्राउंडची प्रॅक्टिस असेल, उत्कृष्ट शिक्षक आणि उत्कृष्ट ग्राउंडचे मार्गदर्शक यामुळे एक सांगेल की आज नवी मुंबईमध्ये तरी सरांनी चांगलं हे केलेलं आहे आणि मुलांनी मी सांगेल की जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा की जेणेकरून आपल्याला आपलं करिअर घडेल। इन परीक्षाओं में यूपी, बिहार के छात्रों से अधिक महाराष्ट्र के छात्र ज्यादा कामयाबी हासिल नहीं कर पाए, जिसकी वजह से इन छात्रों में आत्मविश्वास बढ़ाने का प्रयास इस माध्यम द्वारा किया गया है। नवी मुंबईत असे स्पर्धा सेंटर नव्हतेच म्हणून आम्ही सेंटर चालू केले। तर आज आम्ही बँकेचे वर्ग चालू केलेत, रेल्वे भरतीचे वर्ग चालू आहेत, माझ्याकडे पोलीस शिपाई भरती आणि पीएसआय एसटीआय असिस्टंट याचेही वर्ग सुरू आहेत। मग विद्यार्थ्यांना नवीन काही मिळतं का यासाठी एवढा प्रचंड जनसमुदाय हा विश्वासाने या ठिकाणी काहीतरी नवीन मिळेल यासाठी या ठिकाणी आलेला आहे की मुलांना आधुनिक तंत्रज्ञान हवं आहे म्हणून आम्ही आता सध्या ऑनलाईन परीक्षा पद्धती की विद्यार्थी घरी बसल्या सुद्धा मोबाईलवरती परीक्षा देऊ शकतो, चांगले त्यांना मार्गदर्शन होऊ शकतं अशा काही नवीन तंत्रज्ञान आम्ही या काही पद्धती आम्ही राबवलेल्या आहेत। आणि आमच्याकडे सांगायचं म्हटलं तर ग्राउंडला तुषार एक अतिशय निष्णात अनुभवी स्पोर्ट्समन आहे की त्याच्या अंडरमध्ये एखादा विद्यार्थी आला तर तो 100% यश मिळवतो। मी एवढं सांगेन की विद्यार्थी इथे जर आला नियमित तर त्याला यश नक्कीच मिळेल। बरेच मुली नवी मुंबई आणि मुंबईला सिलेक्ट झालेल्या आहे। या श्री करियर अकॅडमीमध्ये रेफरन्स खूप चांगला आहे मुलींना, कारण की इथे रिटर्न आणि फिजिकली फिटनेस हा फार चांगल्या तऱ्हेने घेतला असता। म्हणून मी नागपूरवरनं या श्री करियर अकॅडमीची ॲडव्हर्टाइजमेंट पाहून आणि ची रेफरन्स हा जो खूपच मेन आहे, कारण की मुली सिलेक्ट झाल्या इथे, तर त्या दृष्टीने मी नागपूरवरनं इथे भरती द्यायसाठी आलेले श्री करियर अकॅडमीला। इथे आल्यापासून मला ग्राउंडची पण खूप चांगली तयारी करून भेटली। म्हणजे तुषार सर आहेत आमचे ग्राउंडचे, ते पण कॉन्स्टेबल आहेत नवी मुंबईमध्ये, ते चांगली प्रॅक्टिस घेतात। परत लेखीसाठी बाबर सर वगैरे खूप चांगली प्रॅक्टिस घेतात, सर्व विषयांची। डांगरे सर वगैरे खूप चांगली प्रॅक्टिस घेतात, गणित वगैरे सगळे, बुद्धिमत्ता वगैरे सगळे चांगले विषय शिकवतात। ग्राउंड पण खूप चांगलं घेतात। त्यामुळे मला ह्या अकॅडमीमध्ये आल्यापासून असं वाटतं की माझं ग्राउंड खूप चांगलं झालं। आजच्या काळामध्ये मुलींनी ह्या क्षेत्रामध्ये यायलाच पाहिजे असं वाटतं, पण समाजात म्हणतात की पोलीस क्षेत्र चांगलं नाही, पण पोलीस क्षेत्रामध्ये मुलींनी यावं। यापूर्वी मी 2 वेळा पोलीस भरती ट्राय केलेली, पण त्याच्यामध्ये मला यश भेटलं नाही, कारण की मी तेव्हा सेल्फ प्रॅक्टिस करतो, मला योग्य मार्गदर्शन भेटत नव्हतं। पण श्री करियर अकॅडमी जॉईन केल्यानंतर मला इथून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालं, आवश्यक त्या गोष्टी माहिती पडल्या आणि कशा प्रकारे आपण मेहनत करून कशा प्रकारे या फील्डमध्ये चांगल्या प्रकारे सक्सेस होऊ शकतो ही गोष्ट मला श्री करियर अकॅडमी जॉईन केल्यानंतर लक्षात आली। सध्या बघायला गेलं तर आता माझं एज्युकेशन कमीच आहे, कारण की 12th पास आहे, पण जर डॉक्टर इंजिनिअरिंग करायसाठी खूप खर्च येतो, पण आम्ही मिडल क्लासची मुलं आहे, त्याच्यामुळं एवढा खर्च करणं बॅकग्राऊंड नाही आहे। मग आता पोलीस भरती बघायला गेलो तर आपण 12वी पास 12th पास होऊन सुद्धा चांगल्या प्रकारे मेहनत करून योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन घेऊन या फील्डमध्ये आपण जॉईन होऊ शकतो। कैमरामैन गोविंद सिंह पाल के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट।